राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा संयुक्त विजयी सोहळा 5 तारखेला होणार आहे. शिवसेनेचे नेते, भाजपचे नेते, स्वतः मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे अनेकदा बोलताना दिसले की दोघं एकत्र आले तरी काही फरक पडणार नाही. खरंच काही फरक पडणार नाहीये का? जाणून घेऊया या व्हिडिओतून. हिंदी भाषा सक्तीविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त मोर्चा काढायचं ठरवलं होतं. यांच्या मोर्चाला पूर्ण महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळत होता. दोन्ही भावांच्या एकत्र येण्याच्या आणि मोर्चाला होणाऱ्या सर्व चांगल्या पॉझिटिव्ह प्रतिसादामुळे पुढचे होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीस थोडे बॅकफुटवर येऊन त्यांनी तो जी.आर. रद्द केला. देवेंद्र फडणवीसांना यावर्षी मुंबईची महापालिका कुठल्याही परिस्थितीमध्ये पाहिजे आहे, कारण मुंबईमध्ये भरपूर निर्णय त्यांनी घेतलेले आहेत. त्यातला सगळ्यात मोठा निर्णय म्हणजे अडाणींना डेव्हलपमेंटसाठी दिलेली धारावीतली जमीन. या जमिनीला ठाकरेंचा पहिल्यापासून विरोध राहिलेला आहे. त्यामुळं मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजप सामदाम दंडभेद सर्व काही वापरणार, याच्यामध्ये काही दुमत नाही. पण या दोन्ही बंधूंच्या संयुक्त मोर्चाला येणारा प्रतिसाद बघता देवेंद्र फडणवीस थोडे बॅकफुटवर गेले. याचा परिणाम नक्कीच इलेक्शनमध्ये होणार होता. ठाकरेंच्या संयुक्त मोर्चामुळे जे आजपर्यंत ठाकरेंचे वाटलेले मतदान होते ते सगळे एकत्र आले असते. पण ठाकरे बंधू एकत्र आल्याने परिणाम तर 100% होणार आहे. ही गोष्ट शिंदेला पण माहिती आहे, मुख्यमंत्री फडणवीसांना पण माहिती आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला पण माहिती आहे. पण आता हे दोघं एकत्र येतात का नाही हे राज ठाकरेंच्या हातात आहे. मागच्या इलेक्शनला राज ठाकरेंचा एक पण सीट निवडून आलेला नाही आहे. राज ठाकरेंचा स्वतःचा मुलगा इलेक्शनला उभा होता, त्याला पण इलेक्शनमध्ये साथ मिळाली नाही, ना शिवसेनेची ना भाजपची. तर राज ठाकरे आता काय करतात याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. याचा परिणाम भाजपला इलेक्शनमध्ये भोगावा लागला असता. त्यामुळं दूरदृष्टी आणि दूरचा विचार करून देवेंद्र फडणवीस थोडे बॅकफुटवर गेले. मुंबई महापालिका जिंकणं हे त्यांचं सध्या सर्वात मोठं लक्ष आहे. जर हे दोन बंधू एकत्र आल्याने काही परिणाम होणार नसता तर ही गोष्ट त्यांना 10 वेळा ओरडून सांगायची गरज नसती पडली. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, ठाकरे बंधू एकत्र आल्यावर कोणाला परिणाम होईल का काही परिणामच होणार नाही? हे दोघं एकत्र आले पाहिजे का नाही आले पाहिजे? तुमचं काय म्हणणं आहे? कमेंट करून सांगा नक्की.